देशभरात नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पाऊलखुणा उमटविणाऱ्या परराज्यातील कुख्यात लॉरेन्स बिश्नोई या टोळीच्या कॉन्ट्रॅक्ट किलरला यवतमाळच्या वडगाव परिसरातील जामरोड परिसरातून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक केली। अंमली पदार्थ सेवनाचा धागा पकडून पोलिसांनी राबविलेल्या धाडसत्रात या कुख्यात टोळीच्या कारनाम्याचा यवतमाळात पर्दाफाश झाला। राजस्थान, पंजाबसह अनेक ठिकाणी गुन्ह्याची लिंक असलेला हा कॉन्ट्रॅक्ट किलर पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झालाय। दरम्यान यवतमाळ आणि राजस्थान पोलिसांनी याच्या घरी झाडाझडती घेतली असता त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल जप्त करण्यात आली, तर त्याला राजस्थान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। भूपेंद्र सिंग उर्फ रघु उर्फ भिंडा राहणार जालंधर पंजाब असे गँगच्या मोस्ट वॉन्टेडचे नाव आहे। शहरात गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाकडून अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे। दरम्यान 31 मेच्या सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर यांना गोपनीय माहिती मिळाली। त्यामध्ये पंजाब राज्यातील रहिवासी असलेला एक व्यक्ती बनावट नाव धारण करून जाम मार्गावरील एका परिसरात भाड्याने राहत असल्याचे सांगण्यात आले। एवढेच नव्हे तर तो एमडी ड्रग्ज सेवन आणि विक्री करीत असल्याचेही सांगण्यात आले। त्यावरून एपीआय मनवर यांनी ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांना दिली। तसेच त्यांच्या मार्गदर्शनात पथकासह जाम परिसर गाठले। शिवाय आरोपी भिंडा याला शिताफीने ताब्यात घेतले। तसेच त्याला पोलीस मुख्यालयात आणून पथकाने कसून चौकशी केली। त्यामध्ये त्याने स्वतःचे खरे नाव उघड केले। एवढेच नव्हे तर लॉरेन्स बिश्नोई आणि बिन्नू गुजर गँगचा सदस्य असल्याचेही स्पष्ट केले। त्यानंतर पोलिसांनी राजस्थान व पंजाब पोलिसांशी संपर्क साधला, तेव्हा दोन्ही राज्यात त्याच्या शिरावर खुनाचा प्रयत्न असे डझनावर गंभीर गुन्हे असल्याचे पुढे आले। त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। शिवाय राजस्थान पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली। त्यावरून राजस्थान पोलिसांचे पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी यवतमाळात दाखल झाले होते। राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात खून करून तो 2023 मध्ये फरार झाला होता। त्याच्या शिरावर बाडमेर पोलिसांनी 25,000चे बक्षीस ठेवले होते। तेव्हापासून तो यवतमाळात वास्तव्यास होता। तसेच तो कॉन्ट्रॅक्ट किलिंग व खंडणी वसुलीत तरबेज होता। लॉरेन्स गँगच्या सौरव गुजर, बिल्लू गुजर, गोल्डी ब्रार यांच्या संपर्कात तो होता। त्याला कॉन्ट्रॅक्ट किलिंगसाठी थेट अमेरिकेतून फंडिंग होत होती, अशी माहिती पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली। रघु सिंग कॅनल उर्फ भिंडा या गेल्या 2 वर्षापासून राजस्थानच्या बाडमेर जिल्हा कारागृहात फरार होता। 2023 ला त्याने राजस्थानात हत्याकांडाला मूर्तरूप दिले। सन 2016 व 2017 या कालावधीत त्याने पंजाबमध्ये पहिला खून केला। या खुनात त्याला 20 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली होती। शिवाय प्राणघातक हल्ल्यात त्याला 10 वर्षाची शिक्षा ठोठावली होती। याच काळात राजस्थानच्या बाडमेर कारागृहात बंदी असताना हा कुख्यात गँगस्टर कैदी तेथील कारागृह प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन पसार झाला। यवतमाळच्या आर्णी मार्गावरील एका प्रार्थना स्थळात तो पोहोचला। तेथूनच त्याने यवतमाळच्या वास्तव्याची वाट धरून जाम रोडवर पत्नीसह ठिय्या मांडला होता। गत काही महिन्यांपासून एसपी चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीपीएस या विरोधात तीव्र मोहीम हाती घेण्यात आली आहे। या अनुषंगातून एलसीबीतील एपीआय संतोष मनवर आणि त्यांची टीम यावर फोकस करून सर्च मोहीम राबविण्यात आली। दरम्यान गंजेटीची चौकशी झाली। या धरपकडीत एकाने विदाऊट पगडी असलेल्या एका सरदारची टीप दिली। एपीआय संतोष मनवर यांनी याचा नेमका धागा पकडून माग घेतला, तेव्हा हा सरदार गांजाच्या नशेत राजस्थानमधील खुनाबाबत बरगळला असल्याचे समोर आले। हाच धागा पकडून पोलिसांनी जंगजंग पछाडत येथील जाम मार्गावरील एका व्यक्तीच्या घरात किरायाने राहणाऱ्या या भिंडाला शुक्रवारी पहाटे अटक केली। दरम्यान आज हस्तांतरण कारवाई अंतर्गत राजस्थानातील बाडमेर पोलीस त्याला ताब्यात घेऊन रवाना झाले। लेटेस्ट गुन्हा आहे त्यांच्या विरुद्ध 2023 मध्ये ते राजस्थानला बाडमेर जिल्ह्याला मर्डर करून तो तिथून पडून घेऊन आपला जिल्ह्याला आलेला आहे। आणि ते त्यांना आता आपण ऑलरेडी जेव्हा आपल्याला माहिती मिळेल तेव्हा आपण बाडमेर जिल्ह्याच्या एसपी सोबत माझं बोलणं झालं, त्यांना कळवलेलं आहे। त्यांच्या टीम पण आपल्याकडे आलेल्या आहे, त्यांना हँडओव्हर करणार आहे। आणि त्याच्यासोबत जेव्हा आपल्याला ही माहिती मिळाली, मी टोटल पंजाबच्या पोलीसमध्ये होशियारपूर जिल्ह्याच्या एसपी, जलंधर सीपी आणि जलंधर ग्रामीण एसपी आणि जलंधरला जो आपला अँटी गँग सेल सारखा आहे त्यांच्या एक आयजी रँकचा ऑफिसर आहे, सर्वांच्या सोबत मी चर्चा केलेली आहे। कारण का एक मोठा गँग मेंबर आहे म्हणून ते सर्व लोक खूप आपल्याला अप्रिशिएशन केलेलं आहे।
कारण काय हे जो गँग मेंबर आहे हे आता आपल्याकडे आहे ते कॉन्ट्रॅक्ट क्लिअर आहे, म्हणजे पैसा घेऊन ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते मारतात लोकांना म्हणून ते आम्हाला सांगितलेलं आहे. आणि यांच्याकडे अजून आपण सिरियस थोडा पुढच्या गेलेलं तर आपल्याला हे माहिती मिळालं की यांना दर महिन्याला एक 20 ते 25 हजार अमेरिकेकडून त्यांना भेटतात आहे. ते अमेरिकेमध्ये जो बिन्नी गुज्जर जो गँग लीडर आहे त्यांचा भाऊ आहे सौरभ गुज्जर म्हणून, तो USA ला राहतात. ते दर महिन्याला यांना 20 ते 25 हजार ते यांना पाठवतात. आणि जो तुम्ही पेपरमध्ये एक अजून गँग लीडर आहे जो गोल्डी ब्रार म्हणून, हे गोल्डी ब्रार आणि बिन्नी गुजर हे दोनों USA मध्ये सोबत राहतात. म्हणून यांना आपला जो भूपेंद्र सिंग ज्यांना आपण पकडले त्यांना आपल्याला काबूल दिलेला आहे. आणि आपल्याला हे काम केल्याच्या याच्या कामच्या मागे टोटल आपला API LCBच्या संतोष मनवर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यांना मी खूप खूप अभिनंदन करतो. थँक्यू.